ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। अगदी भक्तिमय आणि आध्यात्मिक माहोल आहे आणि मी सध्या मुंबईच्या गणपतीचा राजा म्हटलं जाणाऱ्या लालबागच्या राजाच्या दरबारात आहे आणि या ठिकाणची सगळी दृश्य आपण पाहतोय की विसर्जनाची जी पूर्ण तयारी आहे ती पूर्ण झालेली आहे आणि या ठिकाणी रांगोळी काढण्यात आलेली आहे। राजाचं राजपण कालपण आजपण उद्यापण राजा वाले असा आशय जो आहे ते या रांगोळीमध्ये आहे आणि एकंदरीतच आपण पाहतोय की कशा पद्धतीचं सध्या वातावरण आहे। ही शान कुणाची, लालबागच्या राजाची असा जयघोष आहे तो आसमंतामध्ये दुमदुमून नाचतोय, गुलाल उधळला जातोय। त्यासोबतच नवसाला पावणारा लालबाग राजाचं विसर्जन म्हणजे केवळ एका मूर्तीचा निरोप नाहीये तर मुंबईकरांसाठी तो तब्बल 24 ते 36 तासांचा एक अविस्मरणीय आध्यात्मिक अनुभव सुद्धा आहे आणि त्यामुळे ढोल ताशांचा गजर, आरत्यांचे सूर आणि गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर याच्या जयघोषात लाखो भक्त एकत्र आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी या परिसरामध्ये जमतात। लाखोंच्या संख्येत गर्दी होते आणि सभा मंडपात दर्शन त्यांना घेता आलं नाहीये ते भक्तही या शाही मिरवणुकीमध्ये सामील होऊन आपल्या राजाचं अंतिम दर्शन घेत असतात आणि विसर्जन सोहळ्यासाठी यंदा जी आहे ती आगळी वेगळी जी तयारी आहे ती सुद्धा करण्यात आलेली आहे। एक वेगवेगळ्या ठिकाणी गणेश भक्तांना आपल्या राजाचं दर्शन घेण्यात यावं यासाठी वेळापत्रक सुद्धा जारी केलेलं आहे आणि या वेळापत्रकानुसार आता 10 ते 10:30च्या दरम्यान आरती होईल। आरतीनंतर लालबाग राजा विसर्जनाच्या मार्गाने मार्गस्थ होतील आणि त्यानंतर हळूहळू ही जी विसर्जन रॅली आहे ती सुद्धा पुढे जात जाईल। चिंचपोकळी पुलाजवळ 1 ते 2 दुपारपर्यंत पोहोचेल, भायखळ्याला 3 ते 5 संध्याकाळपर्यंत पोहोचेल आणि रात्री 7 ते 9 दरम्यान नागपाडा चौक आणि 10 ते 12 दरम्यान गोल देऊळ, तर 2 ते 4 पहाटे म्हणजे 7 सप्टेंबरला ऑपेरा हाऊस ब्रिज आणि सकाळी 5 ते 7 गिरगाव चौपाटीला विसर्जन असा हा संपूर्ण टाइम टेबल सुद्धा देण्यात आलेला आहे। त्यामुळे ठिकठिकाणी जे गणेश भक्त ज्यांना लालबाग राजाचं दर्शन झालं नाहीये ते सुद्धा या ठिकाणी दर्शन घेऊ शकतात। वृषाली अगदी आनंदमय, भक्तिमय, जोशाचं, जल्लोषाचं आणि आनंदाचं, उत्साहाचं जे वातावरण आहे ते सध्या या ठिकाणी अनुभवलं जात आहे। नवं चैतन्य जे आहे ते या सगळ्या तरुणांच्या चेहऱ्यावरती स्पष्ट दिसतंय, त्यांच्या डोळ्यात झळकत आहे आणि आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देताना साश्रू नयनानं ते आज निरोप देखील देणार आहे। त्यामुळे आनंदाचा, उत्साहाचा आणि त्यासोबतच साश्रू नयनांनी बाप्पांना निरोप दिला जाणार आहे। अगदी आगळा वेगळा आणि ऐतिहासिक असा हा सगळा सोहळा आहे। यंदाचं 92वं वर्ष आहे आणि त्यामुळे आपण पाहतोय किती मोठ्या संख्येमध्ये जी तरुणाई आहे ती या ठिकाणी जमलेली आहे। पावसानं आज सकाळपासूनच धुमाकूळ घालायला सुरुवात केलेला आहे, मात्र आनंदात कुठलीही कमी नाही आहे। एकीकडे पाऊस बरसतोय पण रेन डान्समध्ये गुलाल उधळत लालबाग राजाला आपल्याला निरोप द्यायचा या भावनेतून ही सगळी तरुणाई जी आहे ती या ठिकाणी एकत्र आल्याचं स्पष्टपणे चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। वेगवेगळ्या जवळपास 50 ते 60 माळा आहेत, पैशांनी सजवलेल्या आहेत, काही फुलांनी सजवलेल्या आहेत, काही नोटांनी सजवलेल्या आहेत, तर काही दुर्वांच्या माळा आहेत ज्या आज लालबाग राजाच्या चरणी अर्पण केल्या जाणार आहेत आणि एक एक करून ज्या माळा लालबाग राजांना अर्पण होतील तसं तसं राजा पुढे सरकणार आहे आणि आपल्या सर्व भक्तांना दर्शन सुद्धा देणार आहे। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।